नमस्कार मैत्रिणींनो, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण? सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा गुरुवार आणि मी दुपारी बघा आत्ता मी घरी इकडे आहे. तर दुपारचे वाजलेत 2:30 आणि काय झालं, सासूबाईंना मगाशी सासूबाईंना पराक्रम करून घेतल्या. त्यांना किती सांगितलं, डायपर घातलेलं आहे तर जाऊ नका बाथरूमला जाऊ नका, तर ऐकत नाही. तुम्हाला दाखवते. त्यांनी आज काय पराक्रम करून घेतलं. त्यांना लागलेला आहे ॲब्रोज, डोळ्याच्या वरती ॲब्रोजला लागलेला आहे बघा. एक टाका घातलेला आहे आत्ता. तर डॉक्टरांबाईंना घरी बोलवलं होतं आणि दाखवते तुम्हाला कसं त्यांनी लागलेलं आहे. ऐकत नाहीत. आज काय पराक्रम करून घेतले बघा, दाखवते तुम्हाला. हे पहा, डोळ्याच्या वरती दिसलं का तुम्हाला? डाव्या डोळ्याच्या वरती कसं करून घेतलेलं आहे. ऐकत नाहीत आणि हाताली तर काळं. हे काय असं जाताच बाथरूमला जाताच थोडं जरी आता लागलं तर लगे काळं निळं होत असतं बघा. आणि इकडे हे बघा, सांभाळणारे आमच्या मावशी अशी आमच्याकडे तरा चालू असते. तर असं जर आता मी आहे म्हणून ठीक आहे, मी लक्ष देऊ शकते. आणि मी जर नसेल तर मग अशा मावशीची बाई जर झोपल्या तर सासूबाई पुन्हा गेल्या बाथरूमला तर कसं व्हायचं सांगा? कोण लक्ष देणार? पुन्हा पडल्या तर कसं? विश्वास कसा ठेवायचा, कोणावर कसा ठेवायचा हा प्रश्न आहे बाबा. आता हे आता चालू कामाला नेमकाच हे होते म्हणून बरं झालं. तसे ते म्हणजे घरी नव्हते, गाडी धुवायला गेले होते. पण मी गाडी बसलो हो का? तर बघा, नेमकं हे गाडी धुवायला गेले होते, 4 व्हीलर. आणि मी रसिकाकडे होते आणि मावशींचा फोन आला, अहो आजी पडल्यात, या पडदिशी उचलायला. मग रसिकाकडनं पडदिशी आले. मी 2 मिनटात आले रसिकाकडनं आणि बघते तर काय, खाली पडलेल्या आणि डोळ्याच्या इथं लागलेलं रक्त येत होतं. मग ह्यांना फोन केला, जे डॉक्टरांबाईंचा नंबर ह्यांच्याकडे आहे, तर त्यांना बोलवण्यासाठी. मग हे आले, रसिका आली तिकडून, प्राजक्ता आली. मग ह्यांनी डॉक्टरांना बोलवलं, डॉक्टरांबाईला. आमच्या लेडीज डॉक्टरीन आहेत डांगे म्हणून, त्यांना बोलवलं आणि त्यांनी एक टाका घातलेला आहे. त्यांना थोडंसं कोच पडली होती. जाऊ आता हे निघालेत कामावर. जेवण झालं आमचं आता, तर निघालेत हे कामावर. हां, घरी देतात का? चालेल. मग आता भेटू पुन्हा थोड्या वेळाने. आणि हे म्हातारी लोक ना अजिबात ऐकत नाही बघा. किती तुम्ही डोकं जरी त्यांच्या पुढे फोडलं, आदळलं, तरी ते अजिबात जाम ऐकत आहेत. त्यांचा हट्टीपणा असतो, ते हट्ट त्यांचा पुरवतातच. आतासुद्धा आमच्या सासूबाईंना असं टाका घातलेला आहे, तरी म्हणतात मला जायचं मोरीवर, मला जायचं बाथरूमला, मला जायचं मोरीवर. हेच चालू आहे त्यांचं. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे बघा 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन, कामगार दिनांच्या, महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना, माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. तर चला, इकडं मी नाश्ता बनवते. सासूबाईंना पहिला, सगळ्यांना सुट्टी आहे. आणि सासूबाईंचं बघा, तुम्हाला दाखवू का? हे पहा, काल पडल्या. हां, थांबा. हां, गुंडी, मग तेच ना, गुंडी काढ. तर सासूबाईंना म्हटलं आज काय करा, हातपाय तोंड धुवावेत, हातपाय तोंड पुसावेत म्हटलं, कारण का आंघोळ घालणे डोळ्याची. तर काल एक टाका पडलेला आहे. तर म्हटलं आता थांबते ना, आता मऊ असं पातळसर करावं लागेल त्यांना असं, कारण का तोंडाला पण त्यांनी असं लावून घेतलेलं आहे, लागलेलं आहे. तर त्यांना ना तिखट पण लागू देत नाही. तर काल मी मिठाचं त्यांना उपीट केलं होतं. तर आज मला चला शिरा करते साखरेचा.
त्याच्या आधी गुळाचं केलं होतं. हां, गरम पाणी काढलं का त्यात आहे. तर आज पुसून घ्यायचं फक्त. हो, अहो ते हे होत असेल ना, काय म्हणतात त्याला, घामानी घाम येत नाही त्यांना. तर चला एक तूप, त्याच्यामध्ये तूप टाकते, चांगलं रवा भाजून घेते आणि मग त्यांना सासूबाईंना देते. शिरा, वेलदोडे, वेलची घालते. हे पहा, इकडे मी तूप टाकलेले, रवा चांगला भाजून घेते तुपामध्ये, वेलदोडे घालते आणि साखर. त्यांना अगदी मऊ खिरीप्रमाणेच करावं लागतं. आणि बघा, ह्यांना आज जायचं होतं शेगावला. आज सकाळी 6ची वंदे भारत होती, पण ती ह्यांना ते तिकीट कॅन्सल करावं लागलं. कॅन्सल होत नव्हतं, ते पैसे बुडलेच आता. पण काय करणार, घरची परिस्थिती अशी आहे, तर काय करणार. ह्यांना हे बघा कसं करावं लागतं. आणि घरात पुरुष असले की वेगळं असतं. हो, आपण असलं ना की आपल्याला ऐकत पण नाही सासूबाई, आणि ह्यांच्याकडनं कसं सगळं करून घेतात. आणि घरची परिस्थिती अशी असल्यामुळे ह्यांचा पण पाय निघत नव्हता. जाऊ दे म्हणले, पैसे बुडले तर चालेल. आता गजाननची दुसरी वेळ असेल तिकीट कॅन्सल करायची. मागच्या वेळेस सुद्धा असंच झालं, पण मागच्या वेळेस कसं झालं, आधी 24 तास काहीतरी आधी सांगावं लागतं, 12 तास का 24 तास, त्यावेळेस पैसे आपले रिफंड होतात. थोडेसे काही ना म्हणजे कट होऊन पैसे मिळतात. पण यावेळेस सगळे पैसे गेले असेच. मग काय करणार, आपल्या घरचं असं परिस्थिती असल्यामुळे. ते बघा, सासूबाईची अशी परिस्थिती चालली आहे, त्याच्यामुळे ह्यांनी मग कॅन्सल चला इकडे बनवलं आहे शिरा मऊ असा. त्याला एपर्यंत लावावं लागेल. डोकं काय खाजवतात मला समजत नको. हे पहा, आम्हाला इकडे बनवलेत पोहे. त्यांची आंघोळ झाली, मावशीनं जाऊन आणलं ह्यांनी, का आता मावशींचा पाय दुखत होता, तर मग मावशीनं जाऊन आणलेलं आहे अर्ध्या रस्त्यामधनं. चला या नाश्ता करायला. चला, आता आमचा नाश्ता झालेला आहे बघा. अशा प्रकारे सासूबाईंनी आमच्या एक एक काम वाढून ठेवलेलं आहे. चला, तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. येतोपर्यंत बाय बाय, टेक केअर.